परवा दिवशीच राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काय सांगितलं? किती जोरजोराने सांगितलं? बोलू का दादा, बोलू का फडणवीस साहेब, बोलू का शिंदे साहेब, बोलू का? काय म्हणाले ते की आपल्या मातेच्या नावानं जी कर्जमाफी होणार आहे ती येत्या 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही करणार आहोत, अशी वल्गना त्यांनी केली ना, घोषणा त्यांनी केली ना. ती घोषणा केल्यानंतर मी व्हिडिओ केला. मी त्याला उत्तर म्हणून काय सांगितलं, जर यांनी 10 दिवसात कर्जमाफी केली तर हा ज्ञानेश्वर करात मंत्रालयाच्या बाहेर स्वतःला लटकून घेईल, असं मी बोललो होतो. ते ऑन रेकॉर्ड आहे. यांनी काय केलंय, त्याच्या 2 दिवसातच भयानक 360 असा युटर्न घेतलाय. काय म्हणतात मुख्यमंत्री बघा. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू. आता ही वल्गना जी कृषी मंत्र्यांनी केली होती त्याला 2 दिवस होत नाही, तर आज मुख्यमंत्री कॅबिनेट झाल्यानंतर म्हणतात की आम्हाला निवडणूक आयोग अर्थात इलेक्शन कमिशन असं म्हणतो की तुम्ही जी त्यांनी राज्य सरकारला हात टाकली आहे की विषय मंजूर करून कारवाई करा. अहो फडणवीस साहेब, सारखे हे विषय मंजूर करून कारवाई करा, त्याच्यानंतर घोषणा, समिती, अमुक धमुक टमुक, 6 महिने झाले तुम्ही शेतकऱ्यांना खेळवत आहात. का फसवताय फडणवीस तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? त्याच्यानंतर यांच्या कृषी मंत्र्यांनी जे परवा दिवशी केलं ते काय होतं? 31 मेला राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी यांच्या कृषी मंत्र्यांनी या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गळा फाडून लोक ओरडू ओरडू स्वागत करत होते. ती काय होतं, घोषणा नव्हती का? त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला नाही का? म्हणजे एकीकडे हाच देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणतो की या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं निवडून जाणारे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि यांच्या मतदानावर जे विधान परिषदेचे आमदार निवडून होणार आहेत, तर यांना आम्ही कर्जमाफीत घेतलंच नाही, त्यामुळं आचारसंहितेचा बाधा येणार नाही हे मुख्यमंत्री म्हणतात. त्याच्यावर मी व्हिडिओ केलेला, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आज हेच मुख्यमंत्री म्हणतात की इलेक्शन कमिशननं आट घातली. आट घातली म्हणजे काय? 25 जून पर्यंत या निवडणुकांची आचारसंहिता आहे. म्हणजे येत्या 10 दिवसात कर्जमाफी करणारे हे फसवे सरकार आता 25 दिवसांवर गेलेलं आहे पुढं. आणि 25 दिवसानंतर पण बोलाचा भात बोलाची कढी जेवून या कोण तृप्त झाला, अशी यांची परिस्थिती आहे. मीडिया यांनी विकत घेतलाय. मीडियांचे सूत्र ढिल्ले झालेत. सूत्रांची माहिती सांगता सांगता या मीडियांचे सूत्र ढिल्ले झालेत. काय म्हणतो मीडिया? आतापर्यंत ऐकत होतो मी 18,000 कोटीची कर्जमाफी होणार, 27,000 कोटीची कर्जमाफी होणार. आता आकडेवारी खपाडकन वाढली आहे. ते काय म्हणतात, 36,000 कोटीची कर्जमाफी आणि 56 लाख शेतकऱ्यांना होणार. मुळामध्ये किती विरोधाभास तुमच्या बोलण्यामध्ये आहे. म्हणजे 31 तारखेला राज्याचा कृषी मंत्री दोन्ही तिन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वल्गना घोषणा करतो काय? त्याच्यानंतर मला यांच्या नाकर्तेपणावर विश्वास होता, 100% विश्वास होता की हे आरामखोर सरकार करणार नाही, हे फक्त शेतकऱ्यांचं रक्त पिण्यासाठी सरसावलेले आहेत, यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये, हे फक्त वारंवार घोषणा करण्यामध्ये पटाईत आहेत. निवडणूक आयोगाचा आधार घेतात, याचा आधार घेतात, समितीचा आधार घेतात आणि 6 महिने झाले यांनी कर्जमाफीचं घोंगडं भिजवत ठेवलेलं आहे आणि हे असंच भिजत राहणार आहे. यांचा प्लॅन आहे की 2029 पर्यंत हे कर्जमाफीचं घोंगडं भिजवत ठेवायचं. हे कर्जमाफीचा विषय 2029 पर्यंत न्यायचा यांचा प्लॅन दिसतो आहे. कुठे फेडाल हे पाप, कुठं फेडाल हे पाप? फडणवीस साहेब, माझा तुम्हाला सवाल आहे. या शासनाची शुद्ध लबाडी मी मायबाप शेतकऱ्यांच्या स्पष्ट सूर्याच्या तेजा इतकी, सूर्यप्रकाशा इतकी स्पष्टपणे लक्षात आणून देतोय. आता तरी हुशार व्हा, यांच्या विरोधात मतदान करा आणि यांना सत्तेवरनं खाली खेचा. एवढ्या खोटारड्या लोकांना आपलं नेतृत्व करण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा म्हणणारा माणूस 2 लाखापर्यंतचं गाजर फेकून मारायला लागलाय, खोटं आश्वासन देऊन सत्तेवर आलाय आणि ते 2 लाखाचं गाजर सुद्धा मिळू द्यायला तयार नाही. इतका हा विदूषकी आणि इतका भयानक कलंक आहे हा माणूस आपल्या शेतकऱ्यांसाठी. धन्यवाद.